नवीन कायदा काढणाऱ्या सरकारचा नवीन कायदा काढणाऱ्या सरकारचा ड्रायव्हर युनियन जिंदाबाद, ड्रायव्हर युनियन जिंदाबाद। डिसेंबर रोजी केंद्र शासनाने एक नवीन कायदा आणलेला आहे आणि तो म्हणजे ड्रायव्हरांच्या बाबतीत आहे। त्याच्याच अनुषंगाने लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर तालुक्यातील हे सर्व ड्रायव्हर बांधव माझ्या सोबत आहेत। नेमका त्यांचा काय उद्देश आहे या ठिकाणी नुकतंच तहसीलदार मार्फत निवेदन देण्यात आले, काय त्यांच्या मागण्या आहेत आपण पाहणार आहोत। माझ्यासोबत ड्रायव्हर युनियनचे काही पदाधिकारी असणार आहेत। तर काय नेमकं तुम्ही कशासाठी निवेदन दिलेलं आहे आजचं? केंद्र शासनाने जे सध्या कायदा पारित केलाय तो सध्या चालक वर्गासाठी खूपच घातक आहे। ड्रायव्हरला पगार आहे 6-7 हजार, त्यामध्ये कुठं अपघात झाला तर त्यांना 7 लाख देणे, हे ड्रायव्हर कायदा सध्या आता अवलंबला आहे। हे काही ड्रायव्हरसाठी शक्यच नाही शक्य आता। पुन्हा दुसरी गोष्ट अशी, ज्यावेळेस अपघात होईल त्यावेळेस ड्रायव्हर जर पळून गेला तर त्याला 10 वर्षाची शिक्षा अशी कायदा पारित केलाय। पण ज्यावेळेस अपघात होतो त्यावेळेस पब्लिक मारहाण करते, त्यावेळेस पब्लिकवर गुन्हा दाखल होईल का हा आमचा प्रश्न आहे। माझे सहकारी बोलतील। 20 डिसेंबर 2023 रोजी माननीय गृहमंत्री अमित शाह यांनी मोटार वाहन नियमाधिनियमानुसार जो कायदा पारित केला आहे त्या कायद्यामध्ये अशी तरतूद केली आहे की जर ऑन दी स्पॉट ड्रायव्हरने ऍक्सिडेंट केला आणि पळून गेला तर त्याला 10 लाख रुपये जुर्माना आणि 10 वर्ष सजा अशी केली आहे। परंतु त्या ठिकाणी जर ड्रायव्हर थांबून राहिला तर आपण एवढे निदर्शनास येते की कोणत्याही ठिकाणी तुम्ही पाहतच असाल की तो ड्रायव्हरला जीव जाईपर्यंत मारले जाते, तर ड्रायव्हर कसं थांबणार त्या ठिकाणी? त्याच्यामुळं तर हा कुठलाच कायदा आम्हाला मान्य नाही। जर हा कायदा मान्य झाला तर आमच्या ड्रायव्हर लोकांना कुणीही आम्ही एकही गाडी चालविणार नाही ना, कुठले काही करणार नाही। आम्ही सर्वजण लायसन्स RTOला जमा करून नाही तर त्याची होळी करून जाळण करण्यात येईल। 3 तारखेला आम्ही निवेदन दिले आहे, त्यानुसार आम्ही 3 तारखेला अहमदपूर पुढील एकूणच पाहिलं तर केंद्र सरकारच्या माध्यमातून 20 डिसेंबर 2023 रोजी जो कायदा पारित करण्यात आलेला आहे तो ड्रायव्हर विरोधी आहे असं इथल्या ड्रायव्हर बांधवांचं म्हणणं आहे। कारण मागील दिवसामध्ये आपण जर अनेक घटना पाहिल्यानंतर खरोखरच ड्रायव्हर जर त्या ठिकाणी अपघाताच्या ठिकाणी जर थांबला आणि तो जर पब्लिकच्या तावडीत जर सापडला तर त्याचं काय होतं हे तुम्हाला वेगळ्या शब्दात सांगण्याची आवश्यकता नाही। नक्कीच केंद्र शासन या ड्रायव्हर बांधवांची दखल घेईल का हे मात्र पाहणं औचित्याचं ठरते। ताजी आणि महत्त्वाची अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा ABN फॉर आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह करता शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर। पुन्हा भेटणार आहोत पुढील बातमीमध्ये, तोपर्यंत जय हिंद। आवाज बहुजनांचा।